महाराष्ट्राचं आराध्य दैवत, किंबहुना या देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे। या जयंतीला भारतीय कामगार सेनेच्या वतीनं या देशाच्या आर्थिक राजधानीतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सन्माननीय अजित साळवीजी, आमच्या भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस संजय कदमजी, दिलीप जाधवजी आणि आताच नव्याने निवडून आलेल्या साबितताई नगरसेविका, आमच्या भारतीय कामगार सेनेचे धुरंधर सगळे येथूनचे धडाडीचे कार्यकर्ते, उपस्थित बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, सर्वप्रथम आपण छत्रपती शिवरायांना अभिवादन केलंय। मी पुन्हा एकदा तुमच्या समोर घोषणा देतो, आपण सगळ्यांनी जोरदार घोषणा द्या। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। खर तर हे घोषणा द्यायला सुद्धा नैतिकता लागते आणि मला अभिमान आहे संजय, इथं सगळे जे 2-2, 3-3 संजय आहेत अजून। आपल्या सर्व शिवसैनिकांचं, विमानतळावर काम करणाऱ्या भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं मला फार मोठं कौतुक वाटतं की जे शब्द वापरला की नैतिक बळ लागतं, ते आदरणीय उद्धवजींमुळे आणि आदरणीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख शिवराज बाळासाहेब ठाकरे यांनी आदर्श राजकारणी, धुरंधर राजकारणी, समाजकारणी, शौर्य, धैर्य, संयम, जे म्हणून अलंकार आहेत ते सगळे अलंकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायी अर्पण केले। ते धरून शिवसेना पुढे चालते आणि त्या शिवसेनेचं काम करताना हे आमचं दैवत, हाच आमचा आदर्श असतो। आणि त्या दैवताच्या जन्मदिवशी मी असं सत पहिलं वाक्य एवढं की नैतिकता लागते। मला अभिमान आहे विमानतळावरती संजय, तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा, तुम्ही सगळे जण छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देताना ती नैतिकतेचं अधिष्ठान मजबूत केलंय, म्हणून तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यांना मनापासून तुमचं अभिनंदन करतो। सोपी गोष्ट नाही, नाव छत्रपतींचं घ्यायचं म्हणजे आज तर आश्चर्य वाटत होतं मला। शिवनेरीवर जन्मस्थानावर गेले सगळे, गद्दार पण गेले तिकडे, म्हणजे गद्दार छत्रपती शिवरायांवर भाषण करतात। छत्रपती शिवरायांनी काय केलं तेवढंच लक्षात घ्या, आणि ज्यांचा ठाण्यातले त्यांचे आदर्श आहेत त्यांनी काय केलं असतं तेही लक्षात घ्या। म्हणून तुमचं कौतुक आहे। प्रतिकूल परिस्थिती येत राहते, ही जी दैवत आहेत ना छत्रपती शिवराय, या देशाचे संविधान करते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना स्वाभिमान दिला, महाराष्ट्राभिमान दिला, राष्ट्राभिमान दिला, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, ही सर्व दैवत आपली प्रतिकूल परिस्थितीत उभी राहिलेली आहेत। कधीतरी विचार करा की शिवनेरीवर जन्म झालाय, जिजाऊ सांगते बघ काय चाललंय, कसा अत्याचार होतोय, कसा अनाचार होतोय। शिवबा तुला उभं राहावं लागेल रे, आणि शिवबा उभा राहतो तेव्हा त्या शिवबाला कोण होतं बाजूला? मोगलशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, सगळ्या शायाच होत्या ना। आता पण एक शाहीच आहे वरती, माहित आहे ना शाही आहे ती, हा, तर ती शायाच होत्या सगळ्या। त्या शायांच्या विरोधात एक शिवनेरी, एक सहज मनामध्ये समोर एक प्रश्न, समोर एक चित्र आणा की आज आपल्याकडे आपण प्रगत जगात आहोत, डिजिटल इंडिया, हातात मोबाईल आहे, जगभर जग दिसतं त्या मोबाईलवर, काय पाहिजे ते बघते। तेव्हा काय होतं? टेलिफोन होता, रेल्वे होती, मोटर गाडी होती, विमान होतं। आग्र्याहून सुटका हा विषय जेव्हा येतो ना, तेव्हा आजही असं क्षण असं सहज भारताचा नकाशा समोर आणावा। कुठं ते आग्रा, कुठं शिवनेरी, कुठे राजगड, कुठे, कधी विचार केला तुम्ही? कोणते रस्ते, कोणते हब रस्ते, कोणते हायवे, कोणती फोरलेन, काय नव्हतं ना।
अशा वेळेला एक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचं स्वप्न जिजाऊन दिलं ते साकार करण्यासाठी उभे राहतात. तेव्हा परवा नाही केली. उडे रगडे मावळे होते, चिलखत पण नव्हती बरं आपल्याकडे. अफजल खानाचा वध ही साधी गोष्ट नाहीये. चिलखत पण नव्हती, मोजके मावळे होते. त्या मोजक्या मावळ्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं. लक्षात ठेवा, आज प्रतिकूल परिस्थिती आली असतील पण तुम्ही निष्ठावंत मावळे जोपर्यंत आहात ना, पुन्हा शिवरायाचा भगवा महाराष्ट्रात फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि अन्यायावर तुटून पडल्याशिवाय राहायचं नाही. त्यामुळे डळमळू नका, डसमळू नका. जगायचं यासाठी, जगायचं तर भगव्यासाठी आणि मरायचं ते पण भगव्यासाठीच मरायचं. या भावनेनं आपण शिवजयंतीला जेव्हा अभिवादन कराल तर शपथ घ्या, सगळं काही मिळू शकतं पण निष्ठा मिळू शकत नाही बाजारात विकत. जाताना आहे ना, कारण आमचे म्युन्सिपल कर्मचारी सेनेचे आपले नगरसेवक होते, त्यांचं निधन झालं. सरचिटणीस होते आपले जावकर, सत्यवान जावकर, कडवाट माणूस, वयाचा 77 होते. काही नाही, कुठं गेले नाहीत. आयुष्यावर एकच झालं, नगरसेवक पद संपलं. काय संपला? म्युन्सिपल कर्मचारी सेनेचं सरचिटणीस पण पद होऊन काम करत राहिले. ढळले कुठे? अशी निष्ठावंत माणसं आजही आहेत. त्यामुळे चर्चा करताना पुढचा किल्ला कसा जिंकायचा हा विचार करा आणि असलेला किल्ला कसा राखायचा हाही विचार करा. तेवढे किल्ले मजबूत आहेत तुमचे, तसेच राखा. त्याला भ्रष्टाचाराचं डाग लागतं कामा नये. सगळ्यात महत्वाचं गद्दारीचा डाग लागतं कामा नये. आणि असेच निष्ठावंत तुम्ही तर आहात. तशाच पद्धतीनं मजबूतीने एकत्र राहा. आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे युवा पिढीचं नेतृत्व तेही करतायत. आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आणि जे जे सांगतील ते भगवद्गीतेमध्ये आहे ना, तेव्हा कृष्ण त्याला अर्जुन त्याला विचारतो काय करू? करिष्ये तव वचनम. तुम्ही जे जे सांगाल आणि जसं असं सांगाल तसं असं करू, पण भगवान ते जरा फडकवत ठेवू. ही शपथ आजच्या शिवरायांच्या जयंतीच्या निमित्त घेऊया. ही स्फूर्ती, हीच कीर्ती, हीच ऊर्जा, हीच ताकद, हाच अभिमान, हाच स्वाभिमान तुम्हा सर्वांना लाभो अशी शुभेच्छा देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गो ब्राह्मण प्रतिपादक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद चव्हाण साहेब. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.